नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी मार्कडवाडीमधून आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आता मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील आज मार्कडवाडीच्या दौऱ्यावर आहेत। मार्कडवाडीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। हे दोन्ही नेते आता मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। राम सातपुते यांनी त्यांचं स्वागत केलं आणि आता बैलगाडीवरून त्यांची ही मिरवणूक निघालेली आहे। एकूणच मार्कडवाडीमधलं राजकीय वातावरण आज आणखी तापणार आहे, कारण एका बाजूला भाजपचे नेते तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देखील मार्कडवाडीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांची उधळण केली जाते, JCB मधून पुष्पवृष्टी केली जाते। मार्कडवाडीतली आपण ही थेट दृश्य बघतोय। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। आज त्यांच्या सभेचं आयोजन मार्कडवाडीत करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मार्कडवाडी ही जगाच्या नकाशावर आलेली आहे, कारण या गावामध्ये EVM विरोधामध्ये आंदोलन छेडलं जातं। EVMच्या ऐवजी थेट बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी या गावकऱ्यांची मागणी होती आणि त्यानंतर आता गावामध्ये दुफळी माजलेली आहे। एका बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की EVMवरच मतदान व्हावं, तर दुसऱ्या बाजूला काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की आता EVMवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी।